तर गुड मॉर्निंग. आज आहे बघा रविवार. झाले आता रविवार. आज गुन्हे बसली बघा इथं माझी टी व्ही बघत. टॉवेल तिथं का टाकलाय गुन्ह्यात असं? बरं असू दे, मी टाकते बाहेर सुकत. जायचं जरा आता भाजी आणायला. आज म्हणते सोडाच म्हणते, सुकट घालून वांग करावं नाही काच रविवार आहे. कारण चिकन मागच्याच रविवारी आणलेलं ना. हो, सारखं नाही खाऊ वाटत. आणि मटण आता ह्यांचा डे चालू आहे. मग ह्यांना यायला वाजतात 5-6 कधी कधी. माघारी पाड्यास आणायला लागतं. म्हणून आज आपलं वांग करणार आहे बघा. आता जाणार आहे खाली. त्याचा ट्युशन आहे. शनिवारचा असतो ग्रामरचा ट्युशन, पण काल आमची शाळा असल्यामुळं आज ठेवला आहे. 12 ते 2 असेल मला वाटते. त्याला जरा सर्दी पण झाली आहे, त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचे. गुन्नूबाईला बसलोय आता बघा. अजून साफ करायचे मला. आपल्या बाप्पा आहे ते हॉर्स, ते गुडिया, ते राहिलंय. एवढं राहिलंय बघा साफ करायचं. आताच करणार आहे, पण आधी आता खाली जाऊन येणार आहे. आपलं येऊन कुकर लावायचा आणि मग जरा साफ करत बसायचं. ह्याला परत ट्युशनला जायचे सोडायला. आज कुठला अभ्यास करायचा गुन्हे? आज कुठला सब्जेक्ट करायचा आपण संध्याकाळी? एवढा वेळ लागतो का? कुठलं करूया? आज इंग्लिश करूया. चालेल. हां, कारण रात्री मराठी घेतला बघा. परत पप्पांनी त्याच्या EVS 1चं घेतलं आहे ना गुन्ह्या का 2चं? 1चं घेतलं आहे त्याच्या पप्पांनी. त्याच्यामुळे तर आज जरा इंग्लिश करतो. तर गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. कसं आहे तुम्ही? अजून काय आहे का? तर हलवा केवढा मोठा आहे. आता आम्ही डॉक्टरकडे डॉक्टर आले नाहीत का बाबा अजून? आलेत चला. बाबांचा नंबर असेल ना. भैया हे बघा. नको बाई ग. हाय ये जांभळे देते. हा बोल. झोपले बघा आता. बघते. सर्दी झाली आहे बघा त्याला. सरळ बसा. नाव काय? अवनीश निकम. किती वर्ष? तो आत्ता 9. इकडे बघ. जा. कशात इन्फेक्शन झालंय का काय माहिती. ठीक आहे. झोपलं नाही रात्रभर? नाही ना. आणि नाक पॅक होतंय. श्वास घ्यायला त्रास. गोळ्या खाशील ना? खाईल. किती दिवसाचा कोर्स? तुम्ही सांगा. 1-2 दिवसाचा. 2चा द्या. 2 दिवसाचा. फरक पडेल ना पण, कारण आम्ही गावी जाणार आहे. हा 2 लोक. ए पॅरेंट्सला तुकडे करून टाक. 6 डोस कर. नाही साहेब बाबा मी जेव नाही. गोळ्या खाणार ना? खाणार. पैसे पाठवतो पेड करून.
हे माझीच बॉक्स एक पितांबरी. टमाटर 50 रुपये, 60 वाले का 50. 50 रुपये किलो 50. आले काय किलो बघा दादा. आले बघा मी आता भाज्या घ्यायला. काय होई वांगी तिला बरं नाही ना भाज्या. चौकी में जाना का? चौकी में नाही हो यूट्यूब चॅनल आहे. वांगीच घेऊया पण आहे ना. आजू तर आमची राहते ना बघा हडपसर शेवाळेवाडी. तिथूनच पालखी जाते परा महाराजांची. तर तिनं काल ब्लॉग बनवलाय टाकला यूट्यूब चॅनलवर बघा. प्रज्ञा नाही कुठला चॅनल आहे प्रज्ञा प्रयांक ब्लॉग्स बहुतेक. तर नक्की बघा. हे बघा मी टी व्हीवर लावलं. गुन्हे काढते बघा माझी ड्रॉइंग बघा किती सेम काढले तुम्हाला दाखवते बघा. ऐका अभ्यास केला. आज आहे बघा रविवार. आता म्हटलं मम्मी जरा ड्रॉइंग काढतो. अभ्यास करून कंटाळलेला म्हणून आता ड्रॉइंग करत बसलं या. माझं चालली बघा आता तयारी चालली. मी आज हे बनवणार आहे काय हो वांग आणि सुकट मिक्स दाखवते तुम्हाला. तर आज आपण करतोय बघा वांग घालून नाही सुकट घालून वांग केलं का. तर आज आपण बनवतोय बघा वांग ते पण सुकट घालून आहे ना. मुलीला आवडतं माझ्या त्याच्या पप्पांना पण आवडतं. त्यांचा आत्ताच फोन आलेला पल्लवी जेवण कर म्हटलं नाही करणार. तर थोडंसं तेल टाकून बघा घेतली मी आता सुकट भाजून. तर इथे घेतलाय कांदा टोमॅटो लसूण खोबरं काय आपलं लाल तिखट मीठ हळद. आपल्याला बनवायचं आता. तेल कडलंय बघा आता आपलं. बंद उभा याच्यात टाकलाय बघा आता कांदा. चांगला कांदा लाल होऊन द्यायचा. याच्यात टाकला आपण आता टोमॅटो. आता हे टाकूया लसूण खोबरं. हे पण आता मी चांगलं भाजून घेते बरं का. याच्यात टाकले बघा आता मी हळद मीठ आणि तिखट. चांगलं बघा जरा तेल सुटस तर भाजून घेणार आहे. याच्यात टाकले बघा आता मी वांग आणि सुकट हे चांगलं भाजून घेतले. आता याच्यात टाकणार आहे मी आता पाणी. हे बघा आता मी घेतले पाणी टाकून. आता थोडंसं एकदम कूट टाकलंय. आता घेते कुकर लावून. एका शिट्टी करायची बरं का. तर बघा आता आपलं हे वांग सुकटचं कालवण एक नंबर झाले बाई एक नंबर. बनवतोय बघा आता हाफ फ्राय अंड्याची पोळी तुम्हाला दाखवते. छानच लागते. तुमच्या मुलांना पण कधीतरी एक नंबर लागते बरं का. त्याच्यावर थोडंसं असं नमक टाकायचं थोडंसं चवीनुसार. आणि मग आपला एवढेच चिकन मसाला असतो ना बघा किंवा मटन मसाला दोन्हीतला कोणता पण दोन्हीतला कोणता पण चालेल.
अशी पचवून द्यायची थोडीशी. तुमच्या मुलांना ओहो आनंद झाला नाही ना. गुणूला माझ्या लई आवडते. गुणूच्या पप्पांना मला सुद्धा ही पोळी आवडते बरं का. छानच लागते. आणि अशी थोडीशी हे करायची. ओ ओ हां थोडीशी पचवून द्यायची. काही अशी दिसते ती पोळी. छानच लागते. ट्राय करून बघा तुम्ही. तर खाते बघा. आत्ता पेरू पेरू बघा केवढा आहे. त्या दिवशी आणलेलं एवढं छान आहे ना. हे भारी आंबट नाही अजिबात. पाण्याला काय बोलूस गप्पा बघाचा ऊस जावा टाक. तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बाय बाय.